कल्याणमध्ये 80,000हून अधिक भिवंडीत लाखाहून अधिक नावं गायब. निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ समोर. निवडणूक आणि मतदार याद्यांचा घोळ हे समीकरण गेल्या अनेक निवडणुकांपासून सुरू आहे. ते या निवडणुकीत सुद्धा पाहायला मिळालं. भिवंडी लोकसभा मतदारसंघात कल्याण पश्चिममध्ये हजारो नागरिकांची नावं मतदार यादीतून अचानक गायब झालीत. एकूण आकडेवारी पाहता कल्याण लोकसभेसाठी 80,000हून तर भिवंडी लोकसभेसाठी 1 लाखाहून जास्त मतदारांची नावं गायब झाल्याचं दिसतंय. आज सकाळी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी नागरिक मोठ्या उत्साहात मतदान केंद्रात पोहोचले होते. त्यांचं वोटिंग कार्ड त्यांच्याजवळ होतं, पण मतदार यादी तपासली असता त्यांचं नावच मतदार यादीत नव्हतं. अनेकदा त्या मतदार याद्या त्यांच्या डोळ्याखालून घातल्या, मात्र नाव न दिसून आल्याने नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त केली. कल्याण पश्चिमेकडील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात असलेल्या मतदान केंद्रात या नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत निवडणूक आयोगाचे अक्षरशः बाभाडे काढलेले आहेत. नागरिकांनी निवडणूक आयोगाच्या या कारभाराविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. हीच लोकशाही आहे का, असा सवाल त्यांनी विचारलेला आहे. मतदान करा असं आवाहन करता आणि मतदान यादीतून नाव काढता असा आरोप देखील यावेळी संतापलेल्या नागरिकांनी निवडणूक आयोगावर केलेला आहे. शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख रवी पाटील म्हणाले, कल्याण भिवंडी लोकसभेत लाखो नागरिकांची नावं कमी केलेली आहे. जवळपास 1 लाख नावं मतदार यादीतून वगळलेली आहेत. मतदार राजा बोलत आहे, आमचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतलेला आहे. निवडणूक आयोगानं यावर कारवाई करावी. काही दिवसांनी पुन्हा डिलेटेड म्हणून शिक्के मारून या यादीमध्ये दिलेले आहेत. अनेक नावांमध्ये बदल झालेले आहेत. नाना, तुम्ही मतदानाचा हक्क बजावला? हो, मी आज मतदानाचा पूर्ण माझा परिवाराने हक्क बजावलेला आहे आणि देशाच्या विकासाची ही निवडणूक आहे, त्यामुळे तो हक्क मी पूर्णपणे माझा बजावलेला आहे. एकंदरीत तुम्ही फिरत आहात, साहेब प्रमुख या पदावर आहात, तर तुम्हाला काय वाटलं, काय काय त्रास नागरिकांना दिसला आहे? एकंदरीत त्रास मी प्रत्येक प्रभागांमध्ये आमच्या लोकांना भेटतो आहे आणि प्रत्येक बूथवर सुद्धा मी जाऊन भेटी देतो आहे. त्या ठिकाणी मला खूप निवडणूक आयोगाचा गोंधळ, जो भोंगळ कारभार आहे, तो दिसायला मिळालेला आहे. कारण प्रत्येक वार्डात 2,500 ते 3,000 मतं प्रत्येक वार्डात गायब आहेत. म्हणजे जी लोकं मागच्या वेळेला मतदान केलेली आहे त्यांची नावं त्या ठिकाणी पूर्णपणे गायब झालेली आहेत. हा अतिशय भोंगळ कारभार निवडणूक आयोगाचा आहे आणि याला जे जबाबदार आहेत त्यांच्यावर निवडणूक आयोगाने तातडीने कारवाई करावी. एकंदरीत किती आकडा काय असेल की किती? माझा अंदाजे आकडा 1 लाख कल्याण विधानसभेमध्ये नावं गायब झालेली आहेत. हा पूर्ण अभ्यास आम्ही करतोय. त्याच्यावरून प्रत्येक वॉर्डाचा मतदार आम्हाला बडबडतो आहे की माझा मतदानाचा हक्क हिरावून घेतलेला आहे. एकतर नागरिकांचा हक्क हिरावून घेतला, दुसरा या निवडणुकीत पक्षाला देखील फटका पडणार आहे. नाही, नक्कीच. कारण की जो हक्काचा मतदार आहे, तो हक्काचा मतदाराचं जेव्हा मत नसतं द्यायला तेव्हा तो नाराज होत असतो आणि त्याच्या कुटुंबामध्ये 2 लोकांची नावं आहेत, 2 लोकांची नाही आहेत. ही जी परिस्थिती आहे ही खूप गंभीर आहे आणि निवडणूक आयोगाने तातडीने याच्यावर ॲक्शन प्लॅन तयार करून येणाऱ्या काही निवडणुका आता लगेच लागतील त्याच्यासाठी हे डिलीटेड म्हणून शिक्के मारून पाठवलेले आहेत. हे डिलीटेड शिक्के पहिले त्याचा सर्वे करून, तो माणूस तिथे राहतो आहे, त्याचं तातडीने नाव त्याच्यात समाविष्ट झालं पाहिजे, हीच माझी मागणी आहे. नावं देखील लांब लांब आलेली आहेत, तर त्याबद्दल? हां, ते पण एक मोठा मुद्दा आम्हाला जाणवला. मी टिटवाळ्यात आता गेलो होतो, मोहन्यामध्ये गेलो होतो. मोहन्याची नावं उंबरड्यात आहेत, टिटवाळ्याची नावं डोंबोलीला गेली आहेत. हा कुठला प्रकार आहे? अच्छा, त्या ठिकाणी जी नावं प्रिंटिंग मिस्टेक आहे, असंख्य नावांमध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे की ज्याच्यामध्ये जे डाटा ऑपरेटर बसवले होते, मुळात मला असं वाटतं की ते शिक्षित होते का, हाच माझा प्रश्नचिन्ह आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.